कशासाठी? अगं राधे, माझी सवंगड येऊन गेली. तुम्ही त्यांचा कायदा जुमानला नाही म्हणून मला इथंच यावं लागलं. कान्हा, तू आता इथे आलासच आहेस तर या सयांना तुझ्या जन्मदिला सांग. बरं ठीक आहे, ऐकून घे माझ्या जन्मदिना.
माळीला गौतमा मला द्या गीत माळीला अवताराची आहे माझे अजिबानी मला अवताराची आहे हो कान्हा, ऐकलंय. सयांनो, कान्हाचा जन्मलीला ऐकलात ना? हो राधे. चला आपण कृष्णदेवाला शरण जाऊया. ठीक आहे राधे. देवा शरण आले. देवा मी तुला 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 शरण आले. कान्हा मी तुला शरण आले आहे. तरी तुला पंजाबी जाता येणार नाही. पंजाबी देवीला वचन तुला पुढेच करावं लागेल. मान्य आहे कान्हा, पण तुला सुद्धा एक वचन द्यावं लागेल. दिलं वचन? कान्हा न ऐकताच. अगं राधे, प्रिय करा, प्रियसीचे वचन पूर्ण करतोच, मग ते कोणतंही असू. बरं सांग, तुला कोणतं वचन हवंय? कान्हा माझं नाव हे तुझ्या नावासोबत कायमस्वरूपी जोडलं जावं, बस. एवढंच ना? पूर्ण केलं वचन राधे. आजपासून युगायुगी फक्त माझ्या नावाचा कधी एकेरी विचार करणार नाही. नेहमी उच्चार करताना राधा कृष्ण राधा, राधा कृष्ण राधा असाच कायमस्वरूपी विचार करतील. जणीच तरी पाछाने जिथे जिथे मी तिथे तिथे तुमच्याशी राधे. Thank you.